नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामधली सर्वात लोकप्रिय लाडकी बहीण योजना या योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या ज्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांनी काय मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे की ज्या लोकांनी लाडकी बहीण योजनेसाठी ॲप्लाय करताना काय क्रायटेरिया दिले होते महाराष्ट्र सरकारने, ते क्रायटेरिया न फॉलो करता त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा लाभ घेतलेल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या आत्ता क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर ह्या 4 मुद्द्यांवरती त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे. हे लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये मिळणार आहेत किंवा जे 2100 रुपये मिळणार आहेत हे कोणाचे बंद होणार आहेत तर ह्या 4 मुद्दे जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये येत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तर पहिला मुद्दा आहे की ज्या घरी 4 चाकी गाडी आहे अशा व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही. ज्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही. जर त्या घरातील महिला परराज्यामध्ये विवाह झालेला आहे पण काही डॉक्युमेंट इथलेच असताना त्या डॉक्युमेंटच्या आधारे जर त्यांनी त्याचा लाभ घेतला असेल तर त्यांनाही ह्या योजनेचा फायदा घेता येणार नाही. सर्वात महत्त्वाचा जो 4था मुद्दा आहे, तुमचा आधार कार्डवरील नाव, तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि तुमच्या बँक पासबुकवरील नाव हे जर 2 वेगवेगळे असतील, म्हणजे आधार कार्डवरती वेगळं नाव आहे आणि बँक खात्यावरती जर वेगळं नाव आहे आणि हे दोन्ही एकमेकाला कनेक्टेड आहेत किंवा असतील तर अशा व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही. तर ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काय नाही आहे की महाराष्ट्र सरकारनं ऑलरेडीच ही योजना सुरू करत असताना ह्या नियमावलीचा आपल्याला उल्लेख करून दिला होता. पण काही स्क्रुटनी राहिल्यामुळे काही तक्रारी आता जसे जसे त्यांना मिळत आहेत तर त्या व्हेरीफाय करण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे एक प्रकारचा हा क्रॉस व्हेरिफिकेशन आहे असं आपण समजूयात. आणि ह्या आत्ता सांगितलेल्या ज्या 4 गोष्टी आहेत ह्या 4 गोष्टीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे कधीही मिळणार नाहीत. याची तुम्ही नोंद घ्यावी. भेटू लवकरच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत किंवा लाडक्या बहिणी योजनेचे अजून काय अपडेट असतील तर लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही त्या घेऊन येऊ. धन्यवाद.